टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पाहुली चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून या गाठ, अशा स्वरूपात आदिशक्ती मुक्ताईची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात आज प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। आणि या सोहळ्या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम, अभिषेक सोहळे तसेच असे कार्यक्रम मुक्ताईच्या मंदिरात पार पडत आहे। आपल्यासोबत मुक्ताई मंदिराचे अध्यक्ष आहेत रवींद्र महाराज, काय सांगाल? आज आदिशक्ती मुक्ताई पंढरीच्या वारीच्या दर्शनानिमित्त दुपारी 3 वाजता प्रस्थान होणार आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। हरिभक्त पारायण मंडळी, टाळकरी, फळकरी यांच्या समवेत प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खानदेश या सर्व वारकरी यांच्या समवेत पंढरपूरला आम्ही जाणार आहोत। 650 किलोमीटरचा प्रवास 27 दिवसात पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी केलेला आहे। सर्वात जास्त लांबचा पल्ला आदिशक्ती मुक्ताईचा 650 किलोमीटरचा असल्याकारणे सर्व वारकऱ्यांची आमची जबाबदारी आहे। राज्य शासन देखील चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे। टँकर्स आहे, ॲम्ब्युलन्स आहे, स्वच्छतागृह आहे, सिक्युरिटी गार्ड आहेत। चांगल्या पद्धतीने नियोजन करून आम्ही ती पार पाडूया। या प्रसंगी कोणते नेते उपस्थित राहणार आहे सोहळ्यात? आज या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील, माननीय नामदार गिरीश महाजन, माननीय नामदार संजय भाऊ सावकारे, आमदार एकनाथराव खडसे साहेब, रक्षाताई खडसे ज्या केंद्रीय मंत्री आहेत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस निरीक्षक आणि सर्व अधिकारी कर्मचारी, त्याच पद्धतीने सर्व प्रतिनिधी, या तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील, हे सर्व आम्ही उपस्थित राहणार आहोत। शासनाकडे काही मागणी करणार आहे? शासनाची एकच मागणी आहे की प्रामुख्याने ज्या पद्धती असे नियोजन झालं आहे त्याच पद्धतीने भविष्यात देखील या पालखीकडे नियोजन असावं, चांगल्यापर्यंत लक्ष असावं, नियंत्रण असावं, राज्य शासनाची अधिक मदत व्हावी। मागच्या वर्षी जी मदत झाली त्याच पद्धतीने मदत करावी ही शासनाकडे आमची मागणी आहे। शेकडो वर्षाची परंपरा राखत आदिशक्ती मुक्ताईची पालखी नेहमीप्रमाणे मार्गस्थ करणारे पालखी प्रमुख आपल्यासोबत आहेत रवींद्र महाराज। महाराज, कशा प्रकारे सोहळा पार पडणार आहे, काय सांगाल? आज प्रस्थान आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी होणारं प्रस्थान संत परंपरेमध्ये हे फक्त आईसाहेबांचं आहे। आणि मुक्ताबाई ह्या सर्वांमध्ये वरिष्ठ असल्यामुळं या प्रस्थानालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे। शासनाने एक चांगल्या प्रकारचं यावर्षी सुद्धा या पालखी सोहळ्याला, जो शासनमान्य पालखी सोहळा आहे, कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा सरकारने या मुक्ताई संस्थांच्या मुक्ताई पालखी सोहळ्याच्या कुठल्याच परंपरा बंद ठेवल्या नाहीत, त्या सुरू ठेवल्या। आणि मग आता यापुढे सुद्धा इतर सोहळ्यांना मिळणाऱ्या ज्या काही सुख सुविधा आहेत, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आहे, तुकोबारायांचा आहे, त्या सगळ्या सोहळ्यामध्ये मुक्ताबाई सोहळ्याला सुद्धा अलीकडच्या काळामध्ये त्याच दर्जाची सुविधा आणि सुख सुविधा शासनातर्फे दिल्या जातात। त्याबद्दल शासनाचंही खऱ्या अर्थाने धन्यवाद आहे। आपल्या पालखी सोहळ्यामध्ये महिलांचा जास्त सहभाग असतो, कारण या संतांमध्ये श्री संत म्हणून मुक्ताबाई एकमेव श्री संत आहेत। आणि महिला स्वाभाविक जास्त असल्यामुळं त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढण्याकरता शासनाला मी या माध्यमातून विनंती करतो की महिलांकरता बंदोबस्त, एक स्वतंत्र बंदोबस्त द्यावा। आणि मुक्ताईनगर ते पंढरपूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसे स्वागत होतात तसे बीडमध्ये होता तसे सगळ्या जिल्ह्यामध्ये व्हावे। आणि हा पालखी सोहळा सगळ्यांच्या सहकार्याने, विशेष करून जे महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार आहेत, मुक्ताई फळेवर सगळे वारकरी आहेत, प्रवचनकार आहेत, भागवत कीर्तनकार, सगळे जे या संप्रदायाचे पाईक आहेत, त्या सर्वांच्या सहभागातून हा सोहळा जवळजवळ 316-17 वर्ष झाली की हा पालखी सोहळा आज तागातपणे चांगल्या प्रकारे चालले। त्याच्यामध्ये उत्तरोत्तर चांगल्या प्रकारची वाढ होते, लोकांचा सहभाग चांगला आहे, लोकांना त्याची आवड आहे। जावे पंढरीशी आवडे मानसी, कै एकादशी आषाढी या विचाराने प्रेरित होऊन आज प्रस्थानाला फार समाज जमलेला आहे। त्याबद्दल संस्थांच्या वतीनं सर्वांना धन्यवाद आहे। पालखी सोहळ्यामध्ये अश्वांचा एक फार मोठा सहभाग असतो। त्याला कारण आहे की बऱ्याच ठिकाणी उभं रिंगण, गोल रिंगण, हे रिंगणाची परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे। आणि मुक्ताई सोहळ्यामध्ये सुद्धा आपण बुलढाण्याला, बीडला, गेवराईला, धाराशिव जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणी आपण रिंगण करतो। त्या रिंगणाचं काम घोड्याशिवाय होत नाही, ते अश्व करतात आणि ते अश्व परंपरेने आपण देतो। जसे माऊलीच्या सोहळ्यासोबत चितोळे सरकारांचे अश्व असतात, त्याच धर्तीवर यावर्षी आपण हे मरकड येथील संदीप महाराज आहेत शिंदे आणि आदरणीय भुसे, संदीप रामचंद्र भुसे, गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाने ते या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। यावर्षी त्या 2 अश्वाचा मान
त्यांना संस्थानचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेबांच्या वतीनं दिल्या गेलेला आहे. तुम्ही काय सांगाल महाराज, यावर्षी देखील तुम्ही या पालखी सोहळ्याला पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल, ज्या मंडळींना 650 किलोमीटर चालता येत नाही ती मंडळी आज प्रस्थानच्या दिवशी अगदी आपण जर सगळीकडे पाहिलं तर म्हाताऱ्या महिला असतील, बुजुर्ग, अनेक वयोवृद्ध पुरुष असतील, महिला असतील, हे सगळे जुने मंदिर ते नवीन मंदिर हा प्रवास करतात, जेणेकरून पांडुरंगाच्या वारीला जे फळ वारकऱ्यांना पंढरी क्षेत्रापर्यंत चालून भेटतं, आईसाहेबांना बिद्या करून आणि आईसाहेबांना परतीला ज्यावेळेला मुक्ताईनगरला येतील त्यावेळेला घ्यायला येऊन हा निरोप पांडुरंगापर्यंत घेऊन जातील आणि आपल्या दर्शनाचा निरोप आपल्याकडे सांगतील. लोकांची आज भावना आपल्याला पाहायला मिळतील. टाळ मृदुंगाच्या गजरात पुन्हा आदिशक्ती मुक्ताईची पालखी आज प्रस्थान सोहळा होणार आहे आणि या प्रस्थान सोहळ्याला राज्यभरातील वारकरी संप्रदाय दाखल झालेले आहेत. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन अशा नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याप्रसंगी लाभणार आहे. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.